सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम कायम. सांगली महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सलग दुसऱ्या दिवशी कायम आहे. शहरातील झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडवरील अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून जेसीबी लावून काढण्यात आलं आहे. यावेळी नागरिकांनी अतिक्रमणाला विरोध देखील केला आहे, ज्यामुळे प्रशासन अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादावादीचा प्रकार देखील यावेळेस घडला. आता नागरिकांचा विरोध झुगारून प्रशासनाकडून रस्त्यावर आणि विनापरवाना असलेले बांधकाम पाडण्यात आले. गेल्या 2 दिवसांपासून शहरातल्या अतिक्रमण विरोधी सांगली महापालिका प्रशासनाकडून तीव्र करण्यात आलेली आहे. दरम्यान नागरिकांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढून घेण्याबाबतची मुदत द्यावी, ज्यामुळे नागरिकांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी केली आहे. आज सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये आयुक्तांनी जी अतिक्रमण हटावची मोहीम राबवली, त्या मोहिमेबद्दल आम्हाला एवढंच बोलायचं आहे आणि आयुक्तांना एवढी विनंती करायची आहे, अतिक्रमण 100% तुम्ही काढा, ते काढलं पाहिजे. जर का रस्त्याला अडथळा होत असेल आणि रस्त्यामध्ये जर का कुठलं अतिक्रमण येत असेल तर ते 100% काढलं पाहिजे. फक्त काढत असताना की नागरिकांच्या वस्तूची नासधूस होऊ नये, त्यासाठी त्यांना अनेकदा नोटीस द्यावी. 2दा नोटीस देऊन तिसऱ्यांदा त्यांनी नाही ऐकलं तर ते काढावेत, एवढीच आमची विनंती आहे. किंवा नागरिकांचं नुकसान झालं तर ते लोकांच्या मनाला वेदना देणार असतं. तर एवढंच आयुक्तांना आमचं सांगणं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.